नमस्कार, मी मयुरेश कोंडूर. जनता सहकारी बँक प्रस्तुत माझा कट्ट्यावर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. ज्याकडे केवळ मुंबईचंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं आणि दिल्लीचं सुद्धा लक्ष लागलेलं होतं, त्या प्रश्नाचं उत्तर आज शेवटचं उत्तर मिळालेलं आहे. मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच होणार आहे. पण ही शेवटची अंतिम घोषणा जिथून होणं अपेक्षित होतं, वास्तविक ती मातोश्रीवरून व्हायला पाहिजे होती किंवा सेना भवनातून व्हायला पाहिजे होती, तिथून झाली नाही. ती झाली मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरून. तिथून फायनल झालं की सेनेचाच महापौर असेल. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, भाजप आता महापौर पदाची निवडणूक लढणार नाहीये. पण हा शिवसेनेच्या संख्याबळाचा विजय आहे की भाजपचा नैतिक विजय आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना चेकमेट केलेला आहे की शिवसेनेला एका प्रकारे असा काही निर्णय अपेक्षित होता? शिवसेना आणि भाजप यांनी एकमेकांचे सारे आता गुन्हे माफ केलेले आहेत का? एकमेकांवरचे आरोप मागे घेतलेले आहेत का? आणि मुख्य प्रश्न म्हणजे राज्यातलं सरकार आता स्थिर आहे किंवा नाही आहे या निर्णयानंतर? या सगळ्या प्रश्नांवर उत्तरं देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत शिवसेनेचे नेते अनिल परब. यापूर्वी वारंवार माझा कट्ट्यावर येऊन ती भूमिका मांडतायत. आज हा शेवटच्या प्रश्नाच्या वेळेस पुन्हा एकदा बोलवलं. सुरुवात करूयात राजू खांडेकरांपासून. अनिलजी, शेवटी तुमच्या डोक्यावरचं टेन्शन थोडं हलकं झालं. अजूनही तुम्ही गंभीर दिसताय. नाही, तसा मी गंभीरच आहे, परंतु टेन्शन असं फारसं काही नव्हतं. कारण मी पहिल्या दिवसापासून, या निवडणुकीपासून आम्ही पूर्ण आत्मविश्वासाने मी आपल्याकडे देखील दोनदा आलो आणि मी प्रत्येक वेळेला आपल्याला हेच सांगितलं होतं की ह्या निवडणुकीत, महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचाच महापौर होणार. आणि हे मी वारंवार सांगत आलो होतो. आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे ती की हे इतकं असं वातावरण गरम होत असं की आता काहीतरी स्फोट होणार अशा अवस्थेला ते आलेलं असताना अचानक म्हणजे गॅस फक्त बंदच नाही झाला तर त्याच्यावर कोणीतरी त्या उकळत्या दुधावर पाणी ओतावं तशा प्रकारचं ते होऊन गेलं मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर. आम्हाला ते 4:30 वाजता 5 वाजता जेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा कळलं. तुम्हाला नेमकं हे असं होतं आहे हे कधी कळलं? 5 वाजता जेव्हा आपल्याला काय सांगता? असं थोडंच असतं. शिवसेनेचा चाणक्य असतो, त्याला असं शेवटच्या क्षणापर्यंत थोडंच कळत असतं. आज झालं तर ते असं तर झालं नाही की त्याच्यामध्ये त्याच्या पडद्याच्या मागं काही घडामोडी झाल्या नाहीत. याच्यामध्ये काहीतरी घडामोडी अशा झाल्या असतील, चर्चा झाली असेल, ज्याच्या आता बातम्या येत आहेत की उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली. त्याच्यामध्ये हे निर्णय झाले की भाजप. या तर चर्चा आम्ही मीडियाच्या माध्यमातूनच ऐकतो. मला तर वाटत नाही की अशा प्रकारची कुठली चर्चा किंवा मध्यंतरी त्या दिवशी तर अशा प्रकारची बातमी आली की उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची रात्री 3:30 वाजता बैठक झाली. अशा ह्या सगळ्या या अफवा असतात आणि अशा प्रकारच्या अफवांवरती आम्ही तरी कार्यकर्ते विश्वास ठेवत नाहीत, कारण आम्हाला माहिती आहे की या अफवा आहेत. ह्या निर्णयाला भाजप येत असताना तुमची भाजपतल्या लोकांशी काही चर्चा वगैरे अशा होत होत्या की भाजपनं असं तुम्हाला कळवलेलं होतं की आम्ही अशा निर्णयाला येतो? नाही, बिलकुल नाही. या बाबतीत तर मी जसं म्हटलं ना तुम्हाला की त्यांनी हा निर्णय कशाच्या आधारावरती घेतला, काय म्हणून घेतला, याची मला तरी काही कल्पना नाही. त्याचं कारण असं आहे की मी जसं म्हटलं की संख्याबळाचा प्रश्न आहे, बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. कुठल्या कारणास्तव या निर्णयाप्रत भाजप आली याची मला तरी माहिती नाही. परंतु मला एक गोष्ट नक्की माहिती आहे की 8 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा महापौर होणार होता. नाही, पण हे तुम्ही पहिल्या दिवसापासून सांगताय, हा कुठल्या बळावर तुम्ही सांगत होता? तुमच्याकडे आहे तर संख्याबळ 84 अधिक 4 अपक्ष तुम्ही जमवलेत, झाली 88. भाजपकडे होते 82 अधिक त्यांनी जमवले 2 84. आता याच्यामध्ये काँग्रेसनं त्यांचा उमेदवार द्यायचं म्हणजे त्यांनी उमेदवार स्वतःचा दिला, म्हणजे ते बाजूला झाले. आता याच्यामध्ये समाजवादी पक्ष, NCP, मनसे हे तुम्हाला सपोर्ट करतील असं तुम्हाला वाटत होतं? हे त्या दिवशी 8 तारखेला कळलं असतं हे कोणाला मदत करतील ते. ओरिजिनल तुम्ही संख्याबळ जर बघितला तर शिवसेनेकडे 84 अधिक 4 असे होते. भारतीय जनता पक्षाकडे 82 अधिक 2 86. नाही, 84 म्हणजे 2 म्हणजे 4ने आमच्याकडे जास्त संख्याबळ होतं. आता राहिले सगळे वेगवेगळे पक्ष. या प्रत्येक पक्षाची आयडियोलॉजी वेगवेगळी आहे. काँग्रेस भाजपाबरोबर जाईल का? राष्ट्रवादी भाजपाबरोबर जाईल का? मनसेला भाजपा घेईल का? MIM भाजपाला मतदान करेल का? सपा भाजपाला मतदान करेल का?
या सगळ्या गोष्टींचा प्रत्येक पक्ष विचार करतो, त्यांच्या आयडिओलॉजीप्रमाणे पण जसा प्रत्येक तो- पक्ष चालतं. तो कदाचित आम्हाला पण मतदान करणार नाही, कदाचित त्यांना देखील मतदान करणार नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये संख्याबळाचं जर तुम्ही गणित बघितलं तर आमचं संख्याबळ जास्त आहे. पण या सगळ्यामध्ये जे दिसलं की तुम्ही मनसेचे जे 7 नगरसेवक होते किंवा मनसे या पक्षाकडं म्हणजे इतकं दुर्लक्ष का केलं? मनसेची मदत तुम्हाला सहजपणाने मिळू शकली असती जर तुम्ही अप्रोच झाला असता. नाही, पण निवडणूक 8 तारखेला होती ना. म्हणजे मनसे काय तुमची शेवटची प्रायोरिटी होती? नाही, असं नाही आहे ना. निवडणुकीत कोणी कोणाशी कधी बोलायचं, निवडणूक हे शेवटी शास्त्र आहे. ते म्हणजे युद्धशास्त्र आहे. ते युद्धशास्त्राचे काही नियम असतात. युद्धशास्त्रामध्ये कोणी कोणाशी कधी बोलायचं हे सगळे त्याच्या म्हणजे जसं प्रत्येक क्षेत्राचं एक कौशल्य असतं तसं निवडणूक हे देखील एक तंत्र आहे. त्या तंत्रामध्ये कुठलं साधन कधी वापरायचं किंवा काय करायचं याचा निर्णय जे पक्षाचे जे ज्येष्ठ असतात ते घेत असतात आणि आमच्यासारखे कार्यकर्ते त्याचं इम्प्लिमेंटेशन करत असतात. आता हे एकदा सांगा ना पण की तुम्ही आणखीन कुणाकुणाला लावून ठेवलं होतं गळाशी? नाही, मी तुम्हाला सांगितलं ना की तुमच्याबरोबर येणार होती अशी चर्चा- शिवसेनेची विचारसरणी ज्यांना मान्य आहेत, ज्यांना असं वाटेल की शिवसेनेची विचारसरणी बरोबर आहे, शिवसेनेबरोबर जायला पाहिजे, ते आमच्याबरोबर आले असते. ज्यांना मान्य नाही त्यांनी कदाचित भाजपला मतदान केलं असतं किंवा ते तटस्थ राहिले असते. आता भाजपची जी काही आयडिओलॉजी आहे किंवा भाजपचे जे काही विचार आहेत ते या बाकीच्या कुठल्या पक्षाला मान्य आहेत की नाही मला माहीत नाही. हे मतदान झालं असतं तर कळलं असतं. पण हे मतदान झालं म्हणजे आता जे होईल त्याच्यात काँग्रेसने जर उमेदवार शेवटपर्यंत ठेवला तर त्या विचारसरणीचे कोण आहेत आणि ह्या विचारसरणीचे कोण आहेत हे कळेल. आता तुमच्या दृष्टीनं शिवसेनेनं निवडणूक लढवणं फायदेशीर ठरलं असतं का शिवसेनेनं ॲब्स्टेन करणं फायदेशीर ठरलं असतं? नाही, आम्ही तर निवडणुकीच्या रिंगणात उतरलोच होतो. जेव्हा तुम्ही तर उतरला होतात, पण जर समजा तशी वेळ आली असती मतदानाची प्रत्यक्ष, भाजपनं आपला उमेदवार उभा केला असता, त्या परिस्थितीमध्ये काँग्रेसचा उमेदवार म्हणजे ते ॲब्स्टेन करणं किंवा तुमची काय अपेक्षा होती? ते नाही, आम्ही बघा लढाईत उतरताना हा आम्ही कधीच विचार करत नाही की समोरचा काय करेल, मला काय करायचं आहे याचं एकदा धोरण निश्चित झालं की समोरचा काय करतोय त्याला विचारून तर आम्ही काही आमची नीती आखू शकत नाही. पण तो काय करू शकतो याचा अंदाज बांधून तर आम्ही नक्कीच अंदाज काय होता त्याच्यात? नाही, आम्ही दोन्ही परिस्थितीत तयार होतो. आम्ही सर्व ज्या वेळेला निवडणुकीच्या रिंगणात आमचा उमेदवार ज्या वेळेला उतरवला याचा अर्थ सर्व बाजूंचा विचार करून आम्ही तो उतरवला. काय झालं तर काय होऊ शकतं याचा सगळ्याचा अंदाज बांधून आम्ही आमचा उमेदवार उतरवला आणि कुठल्याही बाजूने काही जरी झालं तरी शिवसेनेचा महापौर नक्की निवडून येणार आहे हा विश्वास आम्हाला पहिल्यापासून होता. तुमच्या मनामध्ये कोणत्याही पॉईंटला हे नव्हतं की जर समजा इथंही आपण हरलो महापालिकेत तर आपलं सगळीकडचंच दुकान उठेल अशी भीती नव्हती? नाही, आम्हाला पूर्ण खात्री होती की आम्ही जिंकणार आहोत म्हणून. आणि म्हणून आम्ही हा हारायचा विचार बिलकुल मनात आणलाच नाही आणि आम्ही जिंकणारच. मी हे आज नाही बोलत आहे, मी हे पहिल्या दिवसापासून बोलतोय की आम्ही जिंकणारच. आणि ह्याच एका आत्मविश्वासाने आम्ही या लढाईला सामोरे गेलो आणि आम्ही आता जिंकतोय. परबजी, तुम्ही युद्धशास्त्राबद्दल बोललात पण तुम्ही एक अस्त्र वापरलं होतं कायम, ते म्हणजे तुमच्या खिशात राजीनामे होते. ह्या अस्त्राने खूप मोठं काम केलं का? नाही, हे अस्त्र वापरायलाच मिळालं नाही ना, युद्ध मध्येच संपलं. फिरत होतात तुम्ही 8 तारखेपर्यंत. खरं युद्ध आम्हाला असं वाटलं होतं 8 तारखेपर्यंत चालेल, परंतु ते लवकर संपलं. पण हे संपलंय का युद्ध? तुम्ही संपलं म्हणताय, युद्ध संपलंय असं? युद्धाला अर्धविराम आहे? नाही, आता कोणी त्याचा अर्थ कसा काढायचा आणि विशेषतः मीडियाने कसा काढायचा याच्यावर तुम्ही जे सांगाल त्याच्यावर आम्ही अर्थ काढू. नाही, आम्ही असा कुठलाच अर्थ काढत नाही. आम्ही येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाण्याची मानसिक स्थितीत आहोत. नाही, पण असं आहे की हे युद्ध जे आहे ते महापालिकेपुरतंच नाही आहे, त्याच्या आधीपासूनच सुरू झालेलं आम्ही बघतोय ना. बघा, ज्या वेळेला 2 वेगवेगळे पक्ष लढतात, मला तर अजूनही असं कधी आठवत नाही की मैत्रीपूर्ण लढत नसते. लढत ही लढतच असते. त्याच्यामुळे आम्ही देखील पूर्ण ताकदीने ही लढत लढलो आणि त्याच्यात जिंकलो. आणि ज्या वेळेला जिंकलो तर ज्या लोकांनी आम्हाला मॅन्डेट दिलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचा बनवा महापौर. पण असं आहे की काँग्रेसचे असं म्हणतात की तुमची नुरा कुस्ती आहे, तुम्ही फक्त आपसामध्ये सगळं आधी बांधून काँग्रेस सगळं काय वाटून म्हणते घेता. याला आम्ही बिलकुल जास्त महत्त्व देत नाही.
मी नेहमी सांगतो की आमचं मत काय आहे, आम्हाला काय वाटतं ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि आम्हाला असं वाटलं की आपण जिंकलेलो आहोत, आपल्या पक्षाचा महापौर बसला पाहिजे, तो आपला हक्क आहे आणि त्या हक्काच्या आधाराने आम्ही आज अर्ज दाखल केला. नाही, पण त्याचा जो प्रश्न होता की ते राजीनामे आता काय होणार आहे ते खिशातल्या राजीनाम्यांचं? नाही, राजीनामे द्यायचे की नाहीत हे तर मी प्रत्येक वेळेला सांगितलं आहे. आणि ते द्यायचे असतील तर कधी द्यायचे याचा निर्णय पक्षाचे प्रमुखच घेतील. कुठल्या परिस्थितीत द्यायचे, कधी द्यायचे, द्यायचे की नाही, द्यायचे की नाहीत, हे सगळे निर्णय पक्षाचे प्रमुखच घेतात ना. पण असं होतं की तुम्ही असं सांगितलं होतं की सरकार नोटीस पिरियडवर आहे. हो, मग ती आता संपली महापौर पद ते मिळाल्यानंतर? पक्षप्रमुख सांगतील ना, कारण त्यांची सही आहे त्याच्यावरती. मला असं वाटतं की महापालिकेच्या आपण निवडणुकीत मुख्यमंत्री घाबरले, त्यांना असं वाटलं की संख्याबळात आपण कमी पडतो, जिंकणार नाही, आणि शिवाय सरकार सुद्धा राज्यातलं नोटीस पिरियडवर येईल किंवा कदाचित पडू शकेल, या भीतीपोटी त्यांनी हा निर्णय घेतला असेल. नाही, मी असं कधीच म्हणणार नाही. त्यांनी निर्णय कशाच्या आधारावर घेतला याचं जास्त समर्पक उत्तर तेच देऊ शकतात. हे मी देऊ शकत नाही की त्यांना काय वाटलं किंवा त्यांच्या मनात काय चाललं याचं उत्तर हे त्यांना तुम्ही ज्या वेळेला कट्ट्यावर बोलवाल तेव्हा त्यांना विचारा. तुमच्या मते काय, ही भीती आहे, उदारता आहे की व्यावहारिकता आहे? नाही, मी याच्या बाबतीत अगदी ठामपणे सांगू शकणार नाही, कारण मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता नाही. मी शिवसेनेच्या बाबतीत ठामपणे सांगू शकतो, कारण तुम्ही माझ्या पक्षाची ध्येय धोरणं मी जाणतो. त्याच्यामुळे मी शिवसेनेच्या बाबतीत हक्काने सांगू शकतो. भारतीय जनता पक्षाने कुठल्या मानसिक स्थितीमध्ये हा निर्णय घेतला आहे हे ते लोकच सांगू शकतील. नाही, पण असं आहे की मगाशी तुम्ही युद्ध परिस्थिती ही असं म्हटलं होतं, तर जेव्हा तुमचा समोरचा प्रतिस्पर्धी, जेव्हा आता तुम्ही आईन अगदी तलवार उपसायची वेळ येते तेव्हा तो येऊन शेकहँड करतो, तर तुम्ही विचार तर कराल ना की अरे असं का झालं म्हणून. नाही, पण शेकंड कुठे झालं? तलवार तर उपसलेली परत ठेवून दिली त्यांनी. नाही, पण शेकंड झालं का? मग त्याचा अर्थ दुसरा काय आहे? त्याने एकतर्फी जाहीर केलं. मग आता असं आहे की तुम्ही विचार करत असाल ना की अरे का जाहीर नाही, केलं, एकतर्फी- याच्यामध्ये काही आणखीन वेगळं काही आहे का? नाही, एवढा युद्धशास्त्राच्या विचार करायला वेळच नाही मिळाला. तुम्ही लगेच कट्ट्यावर बोलवलं. मध्ये थोडा वेळ तर द्यायला पाहिजे होता की विचार करायला. अनिलजी, हा लगेच आज झालं आणि तुम्ही ताबडतोब बोलवलं. आणि कट्ट्यावरती यायला का बरं वाटतं? कारण ह्या कट्ट्यावर ना बरेचसे विचार जातात ना. अनिलजी, जेव्हा निवडणुकीची धामधूम होती, आणि दोन्ही आज मी पक्ष एक सांगायचं विसरलो, आज मी पेढे घेऊन आलोय. हा, कारण मागच्या दोन्ही मागच्या वेळेला दोन्ही वेळेला मी पेढे घेऊन आलो नव्हतो आणि त्यावेळेला मी असं सांगितलं होतं, खरं म्हणजे ते पेढे 8 तारखेला द्यायचे होते. हा, पण आज तुम्ही जसं म्हटल्याप्रमाणे की आता लढाईची शक्यता फार कमी दिसते. आता जी काही लढाई होईल त्याच्यात म्हणजे संख्याबळ आता लढाई म्हणजे फक्त आता असं की त्यांनी तर जाहीरच केले, नाही तर भाजपनं काँग्रेसला पाठिंबा द्यायचा ऐन वेळेला. हा, काँग्रेस तो एकच पर्याय उरलेला आहे, हरवण्याचा शिवसेनेला. हा, तर त्याच्यामुळे ऐन वेळेला ते विचार मान्य झाले असं म्हणून जर भाजपनं हात वर केले तरच फक्त आता होऊ शिवसेनेचं हरू शकतो. आणि मला वाटतं तसं होणार नाही आणि म्हणून मी आज पेढे आणलेत बरोबर. अनिलजी, म्हणजे तुम्हाला लढाई आता शिवसेना अखेरीस जिंकली असं वाटतंय की सामना अजून ड्रॉच झालेला आहे असं वाटतंय? नाही, शिवसेनेचा उमेदवार आज आम्ही दिलेला आहे. त्याच्यासमोर काँग्रेसचाच उमेदवार आहे. काँग्रेसचं संख्याबळ 31 आहे, शिवसेनेचं संख्याबळ 84 + 4 एवढं आहे. भारतीय जनता पक्षाने जर आम्हाला पाठिंबा दिला तर आणखीन 82 मतं त्याच्यामध्ये अजून ॲड होतील +2. असं एवढं मोठं संख्याबळ समोरासमोर दिसतंय. त्याच्यामुळे लढाईचा निकाल आजच लागलेला आहे. त्याच्यामुळे शिवसेना जिंकली याचा मला आनंद आहे. कसलं महाभारत आहे की याच्यामध्ये हे दोघांमध्ये, कौरव पांडवांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली? मला वाटतं पांडवांचा विजय झाला होता ना. अनिलजी, का कौरवांचा तर नक्कीच झाला नव्हता. म्हणजे मी जे काय शिकलो त्याच्यात पांडवांचा विजय झाला होता असं म्हणतात. तुमच्यात येऊन सामील झाले. नाही, एकूण ना म्हणजे जेव्हा मुलांचं जेव्हा काहीतरी अफेअर वगैरे असतं आणि जेव्हा त्यांच्यामध्ये काहीतरी रुसवा होतो ना थोडासा, त्यावेळेला तो मुलगा किंवा मुलगी समोरच्याला अस्वस्थ करण्यासाठी दुसऱ्या एखाद्या मुलीकडे जरा त्याला डोळे मिचकावते. तर हे तुमच्यामध्ये तुम्ही काँग्रेसला असं का केलं की नाही, काँग्रेसला तुम्ही? माझं अरेंज मॅरेज आहे, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा मला अनुभव नाही. नाही, पण मधल्यामध्ये तुम्ही पुन्हा मी करिअरकडे इतकं लक्ष दिलं की हे जे काही या वयामध्ये जे काही करावं लागतं त्याच्याकडे बघायला मला वेळच आता ते मिळाला वय नाही. पण नाहीये. आणि आता ते माझं वय पण नाही राहिलंय. त्याच्यामुळे ह्या तुमच्या ज्या गोष्टी तुम्ही मला सांगताय त्या त्याच्याशी लागू होतात की नाही हे सांगण्यासाठी मी सक्षम नाहीये. नाही, पण ह्याच्यामध्ये काँग्रेसची म्हणजे काँग्रेस सपोर्ट करणार, काँग्रेस अब्स्टेन राहणार, काँग्रेस म्हणजे ह्या पद्धतीच्या नाही, पण आम्ही सगळ्या कधीच काँग्रेस- म्हटलं नाही की काँग्रेस सपोर्ट करणार किंवा आम्ही पहिल्या दिवसापासून एकच
आमचं वाक्य आहे, शिवसेनेकडे पुरेसं संख्याबळ आहे आणि शिवसेनेचा महापौर होणार. मी याच्या व्यतिरिक्त मला वाटतं आमच्या कुठल्याही माणसाने शिवसेनेच्या असं म्हटलेलं नाही आहे की आम्हाला काँग्रेस सपोर्ट करणार आहे किंवा बाकीचे कोण गैरहजर राहणार आहेत. निवडणुकीची व्यूहरचना ही शेवटपर्यंत कोणीही आमच्याकडनं बोललेलं नाही. तुमचे अनेकदा महापौर शिवसेनेचे होत आलेले आहेत. ही महापौर पदाची सगळ्यात मोठी कसोटी होती शिवसेनेसाठी. नाही, याच्या अगोदर देखील झालेले आहेत ना. म्हणजे याच्या अगोदर ते 95-96ची नाही, 92ला 96च्या वेळेला 96च्या म्हणजे त्या टर्ममध्ये 96ला असंच मिलिंद वैद्य पण निवडून आले होते ना. नाही, पण त्यावेळेला जास्त जागा काँग्रेसला होत्या. त्यावेळेला जास्त जागा, पण त्यांची सद्विवेक बुद्धी मतदानाच्या दिवशी पूर्ण शिवसेनेच्या उमेदवाराला त्या दिवशी त्यांनी मतदान करून शिवसेनेचा महापौर बसवला. शिवसेनेच्या विचारांवर त्यांना एकदम प्रेम वाटायला लागलं. आलं होतं ना, आणि म्हणून राजीनामे पण दिले त्यांनी काँग्रेसचे. अनिलजी, उद्धव ठाकरेंनी जेव्हा निवडणुकीच्या आधी सांगितलं की काही झालं तरी युती करणार नाही, युतीचा संसार अजिबात नको, कदाचित त्याच भूमिकेमुळे आता माहिती अशी कळते की काल उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली, प्रसंगी शिवसेना विरोधात सुद्धा बोसायला तयार आहे पण उघडपणे भाजपबरोबर जाणार नाही. तर ही स्ट्रॅटर्जी खरंच ठरली होती? बघा, एक गोष्ट उद्धव ठाकरे साहेबांनी पहिल्या दिवशीपासून सांगितली होती की आम्ही स्वतंत्र लढतो आणि स्वतंत्र आम्ही आमचा महापौर बसवू. आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये यत्किंचितही आम्ही कुठे पाठी आलेलो नाही आहे. आम्ही स्वतंत्र लढलो, स्वतंत्र आमचं संख्याबळ जास्त झालं आणि आम्ही आमचा फॉर्म आज स्वतंत्रपणे भरला. चंद्रकांत दादा पाटलांनी 2 दिवसापूर्वी सांगितले की 200% सेना आणि भाजप एकत्र येणार. आता उघडपणे एकत्र तरी आले नाही, परंतु मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले की गरज पडली तर आम्ही सेनेला मतदान सुद्धा करू. तर ही जी भूमिका भाजपची आहे ती तुम्हाला अपेक्षित होती का? नाही, मला काहीच अपेक्षित नव्हतं. मला एकच गोष्ट अपेक्षित होती की 8 मार्चला शिवसेनेचा महापौर येणार आणि त्याची मला खात्री होती. मुख्यमंत्र्यांनी आणि माझी खात्री एवढी मजबूत तुम्ही कट्ट्याने केलेली आहे ना की अख्ख्या महाराष्ट्राला कळलेलं आहे या कट्ट्यामुळे की शिवसेना अतिशय खात्रीपूर्ण सांगते की शिवसेनेचा महापौर बनणार. जरी आता जवळपास मॅच बाय मिळालेली आहे तुम्हाला, तुमचा महापौर होणार हे निश्चित झालेलं आहे, औपचारिकता बाकी आहे आणि मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलंय की पारदर्शकतेवरती मात्र आमची ती भूमिका जी आहे त्याच्यावर आम्ही ठाम आहोत आणि आता आम्ही उपलोकायुक्त नेमणार आहोत की जो या मुंबईच्या कारभारावरती लक्ष ठेवेल. तर हा जो सुपर महापौर असणार आहे त्याच्यामुळे शिवसेना आणि भाजपमधले संबंध तशा पद्धतीने एका अर्थी ताणलेलेच असणार आहेत. म्हणजे जी भूमिका तुम्ही सरकारमध्ये पार पाडताय ती भूमिका आता भाजप तुमच्या विरोधात इथं पार पडेल अशी तुम्हाला शंका वाटते? आपणास माहिती असेल, पहिल्या दिवसापासून मी पारदर्शकतेच्या मुद्द्यावरती ही भूमिका आम्ही शिवसेनेची होती जी मांडत आलो आहे की पारदर्शकतेचं आम्ही स्वागतच करतो. आम्ही पारदर्शकतेला विरोध करतच नाही आहे. याच कट्ट्यावर मी सांगितलं होतं, आज जी मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असलेली पारदर्शकता मुंबई महानगरपालिकेत लोकायुक्ताच्या निमित्ताने किंवा एक कमिटी बनवून त्याच्यामध्ये पारदर्शकतेचा आमचं हेच म्हणणं आहे. मग ही पारदर्शकता ही फक्त मुंबईपुरता नको, ही पारदर्शकता महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिका ज्या आहेत, मग त्याच्यात नागपूर असेल, बाकीच्या ज्या आता त्यांच्या जवळजवळ 6-7 ठिकाणी त्यांच्या महापौर त्यांचे बसतील, या सगळ्या महानगरपालिकांमध्ये हा एकच पॅटर्न असावा. केवळ महानगरपालिकांमध्ये असू नये तर तो राज्य सरकारमध्ये देखील असावा. राज्य सरकारमध्ये लोकायुक्त काय, मला लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत, मग त्याच्यामध्ये तुम्ही आज लोकप्रतिनिधी बसतायत, त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशनचे लोक बसतात, आय एस ऑफिसर असतात कॅबिनेटच्या मिटिंगला, मग जे 2 बाकीचे बाहेर राहिलेले आहेत तुम्ही पत्रकार आणखीन ज्युडिशियरी यांना पण घ्या, म्हणजे पूर्ण पारदर्शकता होईल. म्हणून आम्ही काल मागणी केली आहे कॅबिनेटमध्ये, कॅबिनेटच्या बैठकीला तुम्ही लोकायुक्तांना पण घ्या, तुम्ही मीडियाच्या लोकांना पण घ्या, आय एस ऑफिसर तर असतातच, लोकप्रतिनिधी असतात, म्हणजे पारदर्शकता केवळ मुंबईपुरता मर्यादित न राहता ती पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी लागली पाहिजे, ती राज्यात देखील लागली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिका, या सगळ्या महानगरपालिकेमध्ये एकच कायदा असला पाहिजे. असं आहे की मंत्रिमंडळ मंत्री हा गुप्ततेची गोपनीयतेची बरोबर शपथ आहे. घेऊन करतो ना, म्हणजे हे हा शिवसेना रडीचा डाव करते का? नाही, मग मंत्री जर गोपनीयतेची शपथ घेऊन जर काम करत असतील तर मग आय एस ऑफिसर कसे बसतात तिकडे, ते कुठल्या निकषाप्रमाणे बसतात? आणि आमची म्हणणं असं आहे ना की जर घटनात्मक आहे ना, हे घटना बदलण्याचे अधिकार यांच्याकडे नाही आहेत का? केंद्रात त्यांचं सरकार आहे, राज्यात पण त्यांचं हे सरकार सगळं आहे. तुम्हाला पारदर्शकतेचा त्यांनी मुद्दा काढल्यानंतर का त्यांनी सुचतं? मुद्दा काढला म्हणून कसं आहे, त्यांनी आम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही पारदर्शक नाहीत.
नाही, पण तुम्ही पारदर्शक त्यांना- नाही म्हटलं तर शिवसेना इतकी चिडती का? चिडते का म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की मला फक्त एकट्याला म्हणजे मला फक्त नियम एकट्यापुरता लावू नका ना, मुंबई महानगरपालिकेपुरता लावू नका, तो नियम सगळ्यांना लावा. आम्ही स्वागत करतोय ना. पण आमचं बिलकुल असं म्हणणं नाहीये की पारदर्शकता नसावी. आमचं म्हणणंच आहे की पारदर्शकता असावी. मग ती नागपूर महानगरपालिका जिकडे यांची सत्ता आहे तिकडे नसावी आणि मुंबई महानगरपालिका शिवसेनेची सत्ता आहे तिकडे असावी. हे कुठले निकष? आता ह्या ज्या 6-8 महानगरपालिका त्यांच्याकडे ज्या गेलेल्या आहेत त्यांच्या बाबतीत त्यांचा काय निर्णय? मग लोकायुक्त तिकडे का नको? नागपूर महानगरपालिकेत त्याच्यासाठी त्यांनी लोकायुक्त केलं का ना, नको? 3 जणांचं काहीतरी समिती 3 माजी सचिव आहेत. ही आमचं हेच म्हणणं आहे की पारदर्शकतेच्या बाबतीत आम्ही नाही म्हटलं, कधीच नाही म्हटलं नाही. आमची मागणी आहे. पुन्हा आपण जे म्हणताय की राज्य सरकारमध्ये गोपनीयतेची शपथ घेऊन मंत्री काम करतात, मग अधिकारी कसे असतात तिकडे? अधिकाऱ्यांनी कुठली शपथ घेतली आहे? कुठल्याही अधिकाऱ्यांनी शपथ घेतलेली नाही आहे. पुन्हा किती बातम्या तुम्हीच लिहिताय दररोज, पत्रकारांना सगळ्यांना माहिती असते, कॅबिनेट संपायच्या आतमध्ये बातमी बाहेर आलेली असते. ती पारदर्शकतेचाच भाग आहे तो. हा, म्हणूनच म्हटलं की अशा प्रकार म्हणजे गोपनीयतेची शपथ घेता आणि SMS वरनं बातम्या बाहेर पाठवता. मग त्यापेक्षा लोकायुक्त तुमचे मीडियाचे प्रतिनिधी सरळ आतमध्येच घ्या ना. पण अनिल परबजी, तुम्ही आता पारदर्शकतेसाठी इतके आग्रही दिसताय. आता ज्यावेळेला निवडणूक आम्ही ह्याच्या पुढे तर फारच आग्रही राहणार आहोत. त्याचं कारण असं आहे की पारदर्शकतेच्या बाबतीमध्ये त्यांनी ज्या काही व्याख्या सांगितल्या त्याची अंमलबजावणी करण्याचं काम आमचं पण आहे ना. नक्कीच. मुंबई महानगरपालिकेत ते जर पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून बसणार असतील तर आमची पारदर्शकतेची सिक्युरिटी त्यांच्यापेक्षा टाईट असेल. ठीक आहे. तुम्ही बरं झालं हे सांगितलं की तुमची पारदर्शकतेची सिक्युरिटी ही जास्त टाईट असेल. तुम्ही आता ज्यावेळेला रावते भेटले निवडणूक जाहीर झाल्यानंतर, त्यांच्यासोबत मंत्री भेटले आणि ते म्हणाले की अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत आम्ही सरकारला वेळ देतोय की शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी करायची याचा विचार करा, नाहीतर आम्ही हे सरकार नोटीस पिरियडवर आहे म्हणून असं समजा. तर आता मुद्दा असा आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल काही दिवसांमध्ये आणि तोपर्यंत अजूनही आज मुख्यमंत्री असं म्हणाले की ती एक लॉंग प्रोसेस आहे आणि त्याच्यावरती विचार करावा लागेल, कर्जमुक्ती कशी द्यायची आणि कधी द्यायची. असं की तुमचा नोटीस पिरियड तो पण पारदर्शक असायला पाहिजे ना, की इतक्यापर्यंत कधी सांगणार? परत सांगतो, उत्तर प्रदेशचा त्यांचा जाहीरनामा तुम्ही वाचा. या उत्तर प्रदेशच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची त्यांनी घोषणा केली. जर सरकार आलं तर. आमचं म्हणणं असं आहे की तुमचं सरकार आलंय महाराष्ट्रात, मग उत्तर प्रदेशच्या जाहीरनाम्यामध्ये तिथे काय लॉंग प्रोसिजर नाही आहे का? तिथे तुम्ही लिहिलंय का तुम्ही की आम्ही हे तुमची मागणी मान्य करू सरकार आलं तर, परंतु याची प्रोसिजर फार लांब आहे त्याच्यामुळे तुम्हाला थांबावं लागेल, असं लिहिलंय? बिलकुल लिहिलेलं नाही. म्हणजे जिथे सोयीच आहे. नाही, म्हणूनच अनिल बरोजी, म्हणून मी तुम्हाला विचारतोय की ते सोयीचं जर राजकारण करतायत तर तुम्ही जाहीरपणे पारदर्शकपणे हे का सांगत नाही की हे इतका टाइम बाउंड आहे का? तुम्ही 2019 पर्यंत वाट बघणार आहात खिशातले राजनामे बाहेर काढण्याची? ते कधी योग्य वेळी काढायचे याचे निर्णय पक्ष तो पण पारदर्शक असायला पाहिजे ना निर्णय. बघा, महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही इतकी सिक्युरिटी टाईट केलेली आहे तर तुम्ही सांगायला पाहिजे की या वेळेला आम्ही राजीनामे देऊ. सुरुवात आता झालेली आहे, त्याच्यामुळे कोण जास्त पारदर्शक आहे हे त्या काही दिवसात महाराष्ट्राच्या जनतेला कळेल. तुम्ही का नाही सांगत आहात की पारदर्शकपणे की हा टाइम बाउंड आहे, इतक्यापर्यंत कर्जमाफी नाही झाली तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू? तो पण एक पारदर्शकतेचाच भाग आहे. त्याचं व्यासपीठ आहे ना, ते विधानमंडळ आहे. त्या विधिमंडळात आम्ही आता सुरुवात होईल त्यावेळेला बोलूच या विषयावरती. मग तुम्ही ती पण तारीख जाहीर कराल? हा, ती माझे पक्षप्रमुख निर्णय घेतील आणि सांगतील मला की जाऊन जाहीर करते, असं करीन. त्याचा एक अर्थ असा पण आहे म्हणजे आता हे सरकार पडण्याची कोणतीही भीती नाही. नाही बघा, सरकार पडणं किंवा नाही पडणं हा काय माझा विषय नाही आहे, हा पक्षाच्या धोरणांचा विषय आहे. त्याच्यावरती मी या व्यासपीठावर काही बोलू शकणार नाही. शिवसेना या सरकारचा पुन्हा पाठिंबा काढून घेणार नाही. विधिमंडळाच्या प्रोसेसमध्ये काही प्रसंग असे येतात की ज्याच्यावरती सरकारचं भवितव्य अवलंबून असतं. प्रश्न असा आहे की त्याचे सगळे निर्णय जे काय आहेत हा निर्णय प्रक्रियेचा भाग आहे. हे काय माझ्या लेवलला होत नाही. मी एक आमदार आहे, याचे पक्षाचे प्रमुख आणि आमचे जे ज्येष्ठ नेते आहेत हे त्याच्या बाबतीतला निर्णय घेतील. सरकार कधीपर्यंत चालणार, त्याची नोटीस काय असेल किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टींचा मी काय सहभागी नाही आहे. त्याच्यामुळे त्याचे जे काही निर्णय व्हायचे ते त्या लेवलला होतील. प्रश्न असा आहे की पारदर्शकतेच्या बाबतीमध्ये ह्या निवडणुकीच्याच वेळेला या लोकांनी सुरुवात केली. पहिल्या बैठकीमध्ये ज्या वेळेला त्यांनी हा मुद्दा आणला की हे सरकार पारदर्शक असायला पाहिजे, तुम्ही पारदर्शकतेचे आम्हाला हमी द्या, म्हणजे ह्या प्रकारे शिवसेनेला एक प्रकारे
त्यांना वेगळं निवडणूक लढण्याचं त्यांच्या ज्या वेळेला नक्की झालं होतं त्यावेळेला शिवसेनेला बदनाम केल्याशिवाय आपण निवडणूक जिंकू शकत नाही, ह्या गोष्टीची त्यावेळेला खात्री वाटल्यानंतर अशा प्रकारचे मुद्दे सुरू झाले. आमचं हेच म्हणणं आहे की पारदर्शकतेवरती आम्ही कधीच नाही म्हटलेलं नाही. आम्ही पारदर्शकतेच्या मुद्द्यावर आम्ही तुमच्याशी सहमत आहोत. पारदर्शकतेचा मुद्दा सगळ्या स्तरावर असला पाहिजे, तो महानगरपालिकेच्या स्तरावर असला पाहिजे, तो राज्य शासनाच्या स्तरावर असला पाहिजे. आणि ह्यात आमची काही चूक आहे? आम्ही जर अशी मागणी केली तर याच्यात आमची काहीच चूक नाही आहे. आणि ह्या सगळ्या निवडणुकांचे निकाल झाल्यापासून आजपर्यंत शिवसेनेकडून कुठल्याही पक्षाला तुम्ही म्हणजे शिवसेना अप्रोच झाली नाही? बिलकुल नाही. तुम्ही होणारही नव्हतात? नाही, त्याचं कारण मी तुम्हाला मगासपासून नाही, पण असं आहे सांगितलं की की संख्याबळ शिवसेनेकडे जास्त होतं. नाही, पण असं आहे की आम्हाला मतदान करा असं तर तुम्ही म्हणणार होतात का? काय आम्ही बसलोय खाटेवर असेल तर आम्हाला द्या? नाही, तसं नसतं ना. ज्या वेळेला निवडणूक सुरू होते त्यावेळेला तो जो प्रिसाइडिंग ऑफिसर असतो तो विचारतो की इथे बसलेले जे लोक आहेत प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेला ज्याला झालं. शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करायचं आहे त्याने हात वर करा. ते प्रत्यक्ष मतदानाच्या ते वेळेस झालं. प्रत्यक्ष पण मतदान. त्याच्या आधी तिथं असं आहे की लोकांना कन्व्हिन्स करावं लागतं ना. विचार आपले जे आहेत ते पटवून द्यावे लागतात. शिवसेनेची ही विचारधारा आहे सांगावं ही लागतं. तर निवडणुकीत आम्ही सगळे बोललेलोच आहोत ना, आमची विचारधारापेक्षा आणखीन अनेक गोष्टी असतात. विचार परिवर्तन होण्यासाठी अनेक गोष्टी वापरल्याही जातात. तर हे सगळं करण्यासाठी शिवसेनेने असं कुठलंही काम केलेलं नाही, पण नाही. हे सगळं करण्यासाठी बाकीच्या समोरच्यांना त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा असं सांगण्याची शिवसेनेची इच्छा होती का? शिवसेनेची ती भूमिका होती का की आपण सगळ्यांना आवाहन करायचं की आम्हाला तुम्ही पाठिंबा द्या? नाही, बघा, ही निवडणूक अर्ध्यावरती आज फॉर्म भरायच्या पहिल्याच दिवशी संपली. ही जवळपास संपली. ही जर निवडणूक आज जर प्रत्यक्षात याच्यामध्ये जर वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी आले असते तर अजून पुढे 4 दिवस होते ना. या 3 दिवसात मग आम्ही ठरवलं असतं काय करायचं. परंतु निवडणूकच अर्ध्यावर संपल्यामुळे हा पुढचा प्रोसेसच राहिला ना. मुंबईतली लढाई तुम्ही जिंकली किंवा भाजपनं तुम्हाला जिंकू दिली, त्या बदल्यामध्ये राज्यात तुम्ही भाजपला त्रास देऊ नये किंवा तुम्ही भाजपला सारखं कुरबुर करू नये अशा प्रकारची एक डील किंवा त्याला आपण सामंजस्याचा करार दोघांमध्ये झालाय? आम्ही काय त्रास देणार त्यांना? आम्ही कुठला त्रास नाही, देण्याच्या हे तक्रारी आपल्याकडे पारदर्शकता आल्यात का? नाही, तुमचं पारदर्शकता मुद्दा असेल किंवा आमच्याकडे कर्जमाफीचा मुद्दा. सत्ता नाही आहे, आमच्याकडे कुठली अशी साधन सामुग्री नाही की ज्याच्या आधारावरती आम्ही कोणाला त्रास देऊ शकतो. नाही, नाही, आमच्याकडे जे आहे ते शिवसैनिकांचं बळ आहे, नाही, त्यांची राज्यामध्ये इच्छाशक्ती आहे. राज्यामध्ये सेना सत्तेत असताना सुद्धा नेहमी विरोधी पक्षाची भूमिका घेते. प्रत्येक सरकारचा कुठला मुद्दा आला तर त्याच्यावर कडाडून टीका करते. इथून पुढे ती टीका- पारदर्शकतेचे पहारेकरी. नाही, इथून पुढे ती टीका थोपवण्याचा प्रयत्न आहे का मुख्यमंत्र्यांचा हा बॉल टाकून? म्हणजे तुम्हाला नाही, म्हणून म्हटलं ना की म्हणजे पारदर्शकतेचे पहारेकरी याची व्याख्या त्यांनी आज सांगितली असेल, पण तिथं आमच्याकडे आम्ही 14 पासूनच अंमलात आणलेली आहे. नाही, तुम्ही जास्त पारदर्शक होऊ नये म्हणून तुमच्यापासून त्यांनी कदाचित प्रेरणा घेतली पारदर्शकचे कदाचित पहारेकरी. असू शकते. परबजी, आपण सांगितलंय की आता आपण अधिक पारदर्शक होणार आहात, परंतु जर का आपण निवडणुकीच्या प्रचारात जर का बघितलं तर घोटाळ्याचे भरपूर आरोप झालेत शिवसेनेवरती. आता आपला महापौर बसणार हे निश्चित झालेलं आहे. परत तीच चौकशी किंवा काही हे करून आपण असं समोर आणू शकाल मुंबईकरांच्या समोर की खरंच भाजपने जे काही आरोप केले होते हे चुकीचे होते? यासाठी नाही, काय पुढाकार घेईल शिवसेना? मला वेगळं आणण्याची गरजच नाहीये. ज्या घोटाळ्यांच्या बाबतीमध्ये शिवसेनेच्या वरती आरोप झाले त्या घोटाळ्यांची चौकशी SITच्या माध्यमातून झालेली आहे. त्या SITचा अहवाल आलेला आहे आणि या SITच्या अहवालामध्ये शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याचं नाव नाही, शिवसेनेच्या कुठल्या नगरसेवकाचं नाव नाही. या उलट मी मागे वारंवार हे दाखवून दिलं आहे की नंदलाल समितीने जे काय रिपोर्ट्स आत्तापर्यंत आणले होते त्याच्यामध्ये कोणाकोणाची नावं ती मी आपल्या कट्ट्यावर वाचून दाखवली होती. त्याच्यामुळे शिवसेना याबाबतीत अतिशय निश्चिंत आहे की कुठल्याही चौकशीला सामोरे जायला आम्ही तयार होतो. गेलो. SITच्या अहवालामध्ये शिवसेनेचं नाव नाही आहे. त्याच्यामुळे जे कोण दोषी होते त्यांच्यावरती दोषारोपपत्र दाखल झालेलं आहे. त्यांना काय व्हायची ती शिक्षा झालेली आहे. आमच्यात आणखीन त्यांच्यामध्ये हा फरक आहे. त्यांच्यावरती जी चौकशी आयोग नेमला होता त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन महापौर, त्यावेळेचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन, या सगळ्यांची नावं नंदलाल समितीमध्ये आलेली आहेत आणि त्यांच्यावरती कारवाईची शिफारस झालेली आहे. SITच्या अहवालामध्ये कुठे शिवसेनेच्या एकाही नगरसेवकावरती कारवाईची शिफारस झाली आहे का? कदाचित तो SITचा अहवाल आपल्याकडे असेल, नसला तर मी पाठवून देतो.
नाही, पण असं आहे की आता तुम्ही म्हणलात की मुख्यमंत्री जबाबदार आहेत त्याला तत्कालीन, म्हणजे मी नाही म्हणत आहे, नाही मी नाही बरोबर म्हणत आहे, अहवालात आहे. नंदलाल समितीने म्हटलेलं आहे ते. मग कारवाई झाली नाही, मग तुम्ही आता काय करणार? पुढे थांबणार आहात की परत काही कारवाई व्हावी यासाठी कोर्टात जाणार? काय करणार? नाही, ते कोर्टात आता ते त्यांचं असं म्हणणं आहे की ते प्रकरण कोर्टात आहे. आता कोर्टात काय निकाल लागतो तो बघूया. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते, पंतप्रधानांशी चर्चा केली आणि या सगळ्या दौऱ्यामध्ये ज्या उद्धव ठाकरेंच्या ज्या मागण्या होत्या प्रमुख, त्या पूर्ण करून ते परत आले. मोदींनी उद्धव ठाकरेंना काही संकेत धाडले होते का परत हातमिळवणी करण्याचे? ही जी काही आम्ही मागण्या केल्या होत्या ह्या आत्ताच्या नव्हत्या, फार दिवसापासून आम्ही ती मागणी सतत करत आहोत. आणि ह्या ज्या परवानग्या होत्या दिल्लीशी संबंधित होत्या आणि मुख्यमंत्र्यांची बैठक या संदर्भामध्ये लागली होती आणि तेच मागणीचं पत्र आम्ही त्या दिवशी त्यांना दिलं की ह्या आमच्या मागण्या प्रलंबित आहेत दिल्लीत आणि ताबडतोब आपण सोडवून घ्याव्यात. कारण हा मुंबईच्या लोकांना दिलेला शब्द होता शिवसेनेकडनं की हे जे काही प्रकल्प आम्ही राबवू इच्छितोय त्याच्यामध्ये ह्या परवानग्या अजून राहिलेल्या आहेत बाकी, आणि ह्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे भारतीय जनता पक्षाचं असल्यामुळे यांनी जर आमच्या परवानग्या लवकर दिल्या तर पुढचे प्रोजेक्ट्स आम्ही लवकर करू. नाही, पण जी वेळ साधलेली आहे या मागण्या पूर्ण करण्याची, ह्याच्या आधी सुद्धा मुख्यमंत्री किती वेळा दिल्लीला गेलेले होते पण तेव्हा कधी या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाही. पण आता जेव्हा गरज आहे असं वाटतं की आपल्या शिवसेनेबरोबर गेल्यानंतर सत्ता स्थापन करता येईल, अशी जेव्हा वेळ होती तेव्हा मला असं त्याच्यात काही अशी लिंक वाटत नाही की त्याच्यामुळे आमच्याबरोबर सत्ता स्थापन करायची आहे किंवा आम्हाला कुठेतरी खुश करण्यासाठी या मागण्या. ती मागणी दिल्लीला त्यांची बैठक ठरली होती आणि त्या बैठकीच्या पूर्वी आपण त्यांना आठवण करून द्यावी की या मागण्या अजून प्रलंबित आहेत. या संबंधित खात्याच्या बैठका लागलेल्या आहेत, त्याच्यामुळे या मागण्यांचा पाठपुरावा करून त्या द्याव्यात असं पत्र आम्ही त्या दिवशी मुंबईच्या महापौरांनी दिलं होतं आणि त्याच्या अनुषंगाने त्या बैठका झाल्या आणि त्या परवानग्या आल्या. परबजी, आज मुख्यमंत्र्यांनी जेव्हा सांगितलं की शिवसेनेचा महापौर होणार तेव्हा त्याने एक सूचक वक्तव्य केलं की यापुढे आम्हाला विचारल्याशिवाय काहीच होणार नाही मुंबई महानगरपालिकेत. याचा अर्थ 25 वर्ष मातोश्रीवरचा जो रिमोट होता तो वर्षावर गेलाय का? मला असं बिलकुल वाटत नाही. शेवटी महापालिकेत महापालिकेत बाकीच्या सगळ्या ज्या काय कमिट्या आहेत ह्या सगळ्या शिवसेनेच्याच हातात येतील आणि म्हणजे त्यांनी लढायचं नाही असं सांगितल्यामुळे आणि त्याच्यामुळे कमिटीमध्ये सगळ्याच प्रकारचे म्हणजे आम्ही जे पुन्हा मी ते सांगतोय की स्टँडिंग कमिटी असेल, इम्प्रूव्हमेंट असेल, BST असेल, याच्यामध्ये सगळ्या पक्षाचे लोक त्यांच्या प्रतिनिधीच्या संख्येप्रमाणे असतात. त्यामुळे विचारायचं काय, जो कुठला प्रस्ताव येईल त्याच्यावरती चर्चा करण्याचं व्यासपीठ उपलब्ध आहे ना तिकडे. त्यांना काय विचारायला कोण जाणार नाही. जे काय त्यांना वाटतं ते त्यांनी त्या चर्चेमध्ये बोलावं आणि प्रस्ताव पास होताना त्यांनी सगळ्यांनी एकमताने किंवा त्यांनी त्यांचं मत नोंदवण्याचा अधिकार आहे ना. आमचा आक्षेपच हा आहे की गेल्या 20 वर्षामध्ये ह्या युतीमध्ये आम्ही दोघेही होतो. 20 वर्षात त्यांनी कधी कुठला आक्षेप नोंदवला नाही. निवडणुकीला 1 वर्ष असताना ते बाहेर बोंबाबोंब करत होते परंतु कधी त्या व्यासपीठावरती कधी आक्षेप नोंदवला नाही. ज्या व्यासपीठावरती आक्षेप नोंदवायला पाहिजे, स्टँडिंग कमिटीमध्ये ज्यावेळेला प्रस्ताव येतो आणि त्या प्रस्तावामध्ये काही गडबड आहे असं वाटलं तर तुमच्याकडे स्टँडिंग कमिटीचा प्लॅटफॉर्म आहे ना, तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवरती का बोलत नाहीत? त्या प्लॅटफॉर्मवरती आत्तापर्यंत तुम्ही किती ऑब्जेक्शन्स घेतली? मग तिथे काही बोलायचं नाही. जिथे ऑब्जेक्शन्स घेतलं पाहिजे, जिकडे आक्षेप घेतला पाहिजे तिकडे काही बोलायचं नाही. आणखीन बाहेर फक्त बदनाम करण्याची नौटंकी करायची हे काही बरोबर नाही आणि म्हणून या गोष्टीला आमचा आक्षेप होता. तुमची बदनामी कोणामुळे झाली असं तुम्हाला वाटतं? मुख्यमंत्र्यांमुळं, आशिष शेलारांमुळं, किरीट सोमय्यांमुळं? नाही, आम्ही असं कुठलं रेटिंग लावलेलं नाही आहे त्याचं. परंतु आम्हाला नक्की याचं दुःख आहे की केवळ दिशाभूल करून बदनाम करण्याचा प्रयत्न तर जरूर झाला. जसं तुम्ही म्हणताय मुख्यमंत्र्यांनी पण केला असं तुमचं मत आहे? म्हणजे घोटाळ्यांच्या बाबतीमध्ये आरोप केले गेले, मग घोटाळ्याची SIT लावली, त्याच्या अहवालाचं काय करणार? पण मुख्यमंत्र्यांच्या आरोपांमुळे तुम्ही व्यथित झालाय, शिवसेना दुःखी झाली? व्यथित तर होत नाही, परंतु 20 वर्ष ज्यांची मैत्री असते त्यांनी ज्या वेळेला आरोप केले जातात तर दुःख तर होणारच ना. कोणा माणसाला दुःख नाही होणार? पण तुम्हाला आमचे उद्धव साहेब तर तसे संवेदनाक्षम आहेत तर त्यामुळे त्यांना जास्त दुःख, त्याच्यामुळे कदाचित त्यांना जास्त दुःख होऊ शकतं. नाही, पण भाजपने आता जो निर्णय घेतला आहे त्याच्यामुळे मधल्या काळात जी कटुता निर्माण झाली होती
ती कमी होईल का आता? आणि दुसरं असं आहे की जरी भाजपाने उमेदवार उभा करायचा निर्णय जरी घेतला असला तरी विरोधी पक्षातही बसायचं नाही असं त्यांनी ठरवलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये पुढच्या काळात एक चांगलं प्रशासन देण्यासाठी भाजपाने बरोबर यावं म्हणून प्रयत्न करणार का, हे मी एवढ्यासाठी विचारतोय तुम्हाला. पारदर्शकता नाही, हे कळली नाही. एवढ्याचसाठी विचारतोय की राज्यात भाजपाचं सरकार एकट्याचं आलं होतं, त्यांनी बहुमत आवाजी का होईना सिद्ध केलं होतं, तरी पण सरकार पारदर्शक पद्धतीने. सरकार व्यवस्थित चालावं म्हणून त्यांनी शिवसेनेला बरोबर घेतलं. मी पहिल्या दिवशी पण हा प्रश्न विचारला होता की राज्य सरकार स्थापन झालं, ते सरकार स्थापन करण्याची जी काही प्रक्रिया होती ती पारदर्शक होती का? नाही, तो आता प्रश्न मागे पडला. तर आता नाही, पुढच्या माझे काळामध्ये प्रश्न तर 2000 पासूनचे आहेत, नंदलाल समिती पण माझा प्रश्न असा आहे की आता ते तर मी कटुता म्हणजे जे माझ्या समोर आले ते तर मी उपस्थित करणारच ना. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही असा कसा क्रायटेरिया लावू शकता की आम्हाला फक्त 1 वर्षाचं टार्गेट, 1 वर्षाच्या बाबतीत बोला आणि ते आमच्या अजून 5 पिढ्यात मागे जाणार. म्हणजे कटुता कमी होणार नाही हे होऊन. नाही, कटुता कमी होईल की नाही हे मी आता सांगू शकणार नाही. आज तर पहिला निर्णय झालेला आहे. अनिलजी, आता नाही, ही पण तो जो कटुता पुढचा आणि प्रश्न होता की तुम्ही गतिमान प्रशासनासाठी त्यांना बरोबर घेणार का? नक्कीच घेणार. त्यांनाच काय, सभागृहातल्या प्रत्येक सदस्याला मुंबईचं भलं करण्यासाठी जो जो आमच्या बरोबर असेल त्या प्रत्येकाला आम्ही आमच्या बरोबर घेणार. अनिलजी, काय देणार? काय देणार? जे काय आमच्या वचननाम्यामध्ये दिलेले मुद्दे ते सगळे देणार. काय देणार? अनिलजी, निवडणुकीमध्ये एकमेकांवर प्रचंड आरोप प्रत्यारोप झाले, चिखलफेक झाली, घोटाळे झाले, परंतु आता भाजपनं मैत्रीचं का होईना पण एक पाऊल पुढे केले, कारण त्यांनी सांगितलं की गरज पडली तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. तर तुम्ही कार्यकर्ता म्हणून, एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? ठीक आहे, नेत्यांची भूमिका तुम्ही नका सांगू, पण शिवसैनिक म्हणून भाजपचं हे मैत्रीचं पहिलं पाऊल, इथून पुढे महाराष्ट्रामध्ये पुन्हा सेना भाजप निवडणूक येईपर्यंत एकत्र बघायचं दोघांना? मैत्री ही वेळ सिद्ध करते, तो वेळ यावा लागतो. त्यावेळेला खरा मित्र कोण, खरा शत्रू कोण हे कळलं या जातं. घडीला- आता आजपासून ही नवीन टर्म सुरू झालेली आहे. नवीन टर्म मध्ये आता येणाऱ्या टर्म मध्ये आम्हाला कळेल ना मित्र या कोण आहे, टर- शत्रू कोण पण आहे. याच्यामुळं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्हा परिषदा आणि महापालिकांमध्ये जर समजा एकमेकांना गरज असेल तर तीही दारू ओपन होतील एकमेकांबरोबर जाण्याची. हे बघ, आता कसं आहे की त्यांच्या बाजूने त्यांनी हा एकतर्फी निर्णय जाहीर केलेला आहे. आमच्याकडनं निर्णय जाहीर करायचे आहेत, काय करायचं याच्या बाबतीत पक्षाचं धोरण काय, मी पुन्हा सांगितलं की याचे निर्णय आता पक्षप्रमुख आणि आमचे ज्येष्ठ नेते जे आहेत ते बसून ठरवतील की या बाबतीत आपलं पक्षाचं धोरण काय असायला पाहिजे. ते आता ठरेल, त्याप्रमाणे खाली त्याचं अंमलबजावणी होईल. आम्ही पूर्वीपासून अनेक वर्ष एक गोष्ट कायम ऐकत आलो तशी महाराष्ट्रामध्ये की पूर्वी सेना काँग्रेसमध्ये, नंतर कधी बाळासाहेब आणि पवारांमध्ये, की मुंबई सेनेकडे, बाकी महाराष्ट्र त्यांच्याकडे, अशा एका प्रकारचा तहच तो झाला होता, अलिखित करार तो होता. आता हे त्याचं नवीन व्हर्जन पाहायला मिळते. आता फक्त उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आहेत. मुंबई तुमच्याकडे, बाकी महाराष्ट्र आमच्याकडे. नाही, असं काही नाही आहे. सगळ्या लढाया आम्ही लढूनच ज्या जिंकलोय मुंबईच्या, ते लढूनच जिंकलेलं. इतक्या सहजासहजी कोणी आम्हाला आणून असे आंदण दिलेलं नाही आहे. प्रत्येक लढाई ही जिंकावीच लागते, लढून जिंकाय. काही महाराष्ट्रातल्या काही निवडणुका आम्ही हरलो असू, परंतु त्या सोडल्या आणि हरलो असं झालेलं नाही आहे. लढाईत अपयश आलेलं आहे, लढाईत यश आलेलं आहे. ज्याच्यात यश आलं आहे ते आमच्याजवळ राहिलं आहे, अपयश आलं आहे ते त्यांच्याकडे गेलं आहे. परबजी, मुख्यमंत्री युतीपासून दूरच राहिलेले आहे असं दिसलंय, कारण ते विरोधी पक्ष, आपल्याला मदतही त्यांनी केलेली नाही आहे, विरोधी पक्षातही बसत नाही आहे. परंतु आता यापुढं शिवसेनेकडून युतीसाठी काही प्रयत्न केले जातील की उद्धव ठाकरेंनी जसं म्हटलं की यापुढे युती होणारच नाही, ते तसंच आपल्याला दिसायला मिळेल? नाही, भविष्यात काय होणार आहे हे आत्ता सांगणं काही बरोबर नाही. आज पहिला एक म्हणजे सुरू झाला आहे टप्पा. आता तो भविष्यात कसा जाईल पुढे पुढे हे येणारा काळ आणि वेळच ठरवेल. एक शेवटचा छोटासा प्रश्न, उद्या सामनाची हेडलाईन काय असेल? प्रत्येकाला उत्सुकता आहे. राऊत साहेबांना विचारू. कशी त्याच्याही पुढचा प्रश्न राखून ठेवलाय. एक से भले दो असं म्हणतात, एक और एक 11 असंही म्हणतात. आणि हे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना नेमकं कळतं, पण दोघांनी कौरव आणि पांडव या भूमिकेत जायचं ठरवलं. त्यामुळे महाभारतात एक कथा देखील आहे. गंधर्वानं जेव्हा दुर्योधनाला बंदी बनवलं तेव्हा भीम असला, पण युधिष्ठिराने सांगितलं जेव्हा आपल्या भावावर वेळ येते तेव्हा आपण 105 आहोत. तर हा गंधर्व आजच्या राजकारणात काँग्रेस आहे का? आता आम्ही 166 आहोत. एवढे दिवस भांडलात, पण आता काँग्रेसला सांगायचं आहे आता आम्ही 166 आहोत. नाही, हा आकड्यांचा खेळ आहे. म्हणजे सुरुवातच महाभारताची गडबड झाली.
महाभारतात मी मगाशी पण म्हटलं की पांडव जिंकले होते. म्हणजे ज्यांनी हे महाभारत सुरुवात केली किंवा ज्यांनी या महाभारत नवीन म्हणजे मुंबई महानगरपालिका 2017चं महाभारताचं स्क्रिप्ट लिहितानाच चूक झाली. ते स्क्रिप्ट चुकीचं लिहिलं गेलं आणि जे चुकीचं स्क्रिप्ट लिहिलं गेलंय त्याच्यावरती मी बोलणं बरोबर नाही. त्याच्यामागे आता राहिला आकड्यांचा खेळ 1 आणि 1 असे तुम्ही सगळे जे काही मला सांगितलंय. आता त्यांनी जर आम्हाला मतदान केलं तर आमचे 88 आणि त्यांचे 86 मिळून आमचा महापौर बसेल. त्यांनी नाही केलं तर आमचे 88 आणि काँग्रेस 31 असा खेळ होईल. आता काँग्रेसच्या बाजूने अजून कोण काय गेले ते सगळे जरी एकत्र झाले तरी ते 88 क्रॉस करत नाहीत एवढं मला नक्की माहिती आहे. त्याच्यामुळे कुठलाही आकडा कुठेही फिरवला तरी यावेळेला महापौर शिवसेनेचाच बसणार आहे. नाही त्याचं म्हणजे संजय जो होता तो कौरवांच्याकडे होता. हा कदाचित असू शकेल त्यामुळे आणि त्या संजयाला दूरदृष्टी होती. ह्याही संजयला आहे ना दूरदृष्टी. मग दूरदृष्टी म्हणजे जर नाही ठेवून संजय म्हणजे मी संजय राऊत म्हणतोय. अच्छा नाही मी जो संजय ज्याने सांगितले सगळ्या गोष्टी मी त्यांच्याबद्दल म्हणतोय. त्याच्यामुळे एक मात्र या कट्ट्यावरून निश्चित आहे की महाभारत रामायण ही सगळी टर्मिनॉलॉजी जी आपल्या निवडणुकीच्या काळामध्ये ऐकायला मिळाली ती अजूनही काही सुटणार नाहीये. अजूनही ते रेफरन्सेस पुढच्याही काळामध्ये येणार आहेत. अनिल परबांना आनंद झाला की शिवसेनेचा महापौर फायनली होणार आहे, पण अजूनही ते एकतर्फीच प्रेम म्हणत आहेत. अजूनही युद्धविरामाची घोषणा काही ते करत नाहीयेत. बघूयात पुढे काय होत आहे. परब सर धन्यवाद, तुम्ही आलात माझा कट्ट्यावर. हा निर्णय झालेला लगेचच. तेव्हा एबीपी माझा कट्ट्यावर हे होते शिवसेना नेते अनिल परब. शिवसेनेचा महापौर झाला याबद्दल त्यांना आनंद तर झालेला आहे. फक्त अर्थात सेनेची पुढचे पत्ते काय असणार आहेत, पुढची चाल काय असणार आहे हे मात्र सांगायला त्यांनी शब्द थोडे आखडतेच घेतलेले आहेत. माझा कट्ट्यावर वेळ झालेली इथंच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.